मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, येणारी ही सर्व पितृ अमावस्या खूप महत्त्वाची आहे। प्रत्येक महिन्यातील अमावस्या ही सर्वात महत्त्वाची अमावस्या असते। ही आपल्या घरातून नजर बाहेर काढून टाकायला मदत होते। नेगेटिव्ह ऊर्जा, दरिद्रता आणि पितृदोष कमी करण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची अमावस्या असते। आणि ज्याला काही आजारपणा पण झालेला आहे त्याच्या बी अंगावरून उतारा करण्यासाठी, घरावरून उतारा करण्यासाठी, दुकान तुमची व्यापार चालत नाही त्याच्यावर उतारा करण्यासाठी, गाडीवर उतारा करण्यासाठी, प्रत्येक व्यक्तींवर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत उतारा करण्यासाठी सर्व पितृ अमावस्या आणि प्रत्येक अमावस्या सुद्धा महत्त्वाची असते। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने प्रत्येक प्रश्न तुमचे मी याच्यात उत्तर तुम्हाला देईल, कारण तुमच्या खूप काही कमेंट्स आलेल्या होत्या। तर प्रत्येक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मिळून जाईल। तर सर्वात प्रथम कमेंट्स आलेली होती की वाळलेली तुळशीचे हवन कसे करायचे। तर ज्याने कमेंट्स केली आहे त्यांनी नक्की ऐका। ही मला नाव त्या दीदींचं आठवण नाही आता, पण तुळशी तुमची वाळलेली आहे तर हवन कसे करायचे, त्याचा काय उपयोग होईल। जर मृत व्यक्ती, जे मृत व्यक्ती मरून जातात, मेलेले राहतात, तर त्यांच्या अंगावर आपण तुळस ठेवतो तर त्यांना मोक्ष प्राप्ती होते, त्यांना कधी जन्म भेटत नाही, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून ते निघून जातात। एवढं तुळशीला आपल्या शास्त्रामध्ये, सनातन धर्मामध्ये एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे। तर तुळशी तशीच आपण इकडे तिकडे वाळून गेली तर फेकून देतो, तसे न करता एका ताटामध्ये नाहीतर एका भांड्यामध्ये तुम्ही त्याच्यात कापूर टाका आणि त्याची राख करून घ्या। आणि विष्णू भगवानच्या ज्या वेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस त्याच्यात जशी आपण बेलाची भस्म शिवाला चढवतो तशी विष्णूची, तुळसाची ही राख आपण त्याचा टीका करून सुद्धा ओली पाण्यात करून विष्णू भगवानचे अभिषेक करू शकतो, कपाळी लावू शकतो। अंघोळीच्या पाण्यात सुद्धा आपण ती थोडी थोडी रक्षा घालून आपण अंघोळ करू शकतो। याच्याने आपली दरिद्रता 7 जन्माची दूर होईल, कारण तुळशी जर पाण्यात टाकून आपण अंघोळ केली, तुळशी पत्र, तर 12 ज्योतिर्लिंग तीर्थाचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपले सर्व दुःख, दारिद्र्य, कष्ट हे दूर होते। पाण्यात तुळशी टाकून, आपण तुळशी पत्र टाकून जर अंघोळ केली तर, आणि हे तर तुळशीची भस्म आहे, जी तुळशी वाळलेली तुळशीची आपण राख जमा केलेली आहे आणि ती सुद्धा आपण पाण्यात टाकून केली तरी पण आपल्याला सर्व रीतीने फायदाच होईल। तर असे हे तुळशीचे हवनमध्ये तुम्ही नवरात्री त्या हवनाची आपण जे हवन सामग्री राहते त्याच्यात पण तुम्ही थोडीशी टाकून दिली, कारण देवींना प्रत्येक याच्यात तुळशी पत्रांचा भोग दिल्याशिवाय संपूर्ण पूजा असो की आपलं नैवेद्य असो ते अपूर्ण असते। तर तुळशी पत्र घालून आपण देवी माता लक्ष्मीला भोग देतो त्यावेळेसच आपली संपूर्ण पूजेच्या पुण्यफळाची प्राप्ती होते आणि ते फळ आपण ज्या कामनासाठी आपण ती इच्छा केलेली आहे तेव्हा प्राप्त भेटते। तर तुळशीची राख सुद्धा आपण हवनामध्ये, पंचमी, ललिता पंचमी ही महालक्ष्मीचीच असते, तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही वाळलेली तुळशीची राख जर जमा केलेली आहे तर हवन सामग्रीमध्ये टाकून तुम्ही ओम श्रीम लक्ष्मी नमः, ओम श्रीम विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून वाळलेली तुळशी तुम्ही 108 वेळा तिची हवन सामग्रीमध्ये टाकून स्वाहा करू शकता। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमला लह महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा हा लक्ष्मीचा आवडता मंत्र आहे। तर या मंत्राने सुद्धा तुम्ही हवनामध्ये 108 वेळा तूप वगैरे टाकून, तिला चांगले कापूर टाकून चावळून घ्या आणि ती रक्षा डबीत ठेवून घ्या। ज्याने कमेंट्स केली होती त्याच्यासाठी हा प्रश्नाचं उत्तर आहे। तर आता आपले राहिलं सर्व पितृ अमावस्याचं। तर सर्व पितृ भाद्रपद महिन्यातील अमावस्याला सर्व पितृ अमावस्या म्हणतात। जर एखाद्याला आपली पूर्वजांची मृत्यू तारीख माहीत नसेल तर त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाऊ शकते। पितृ पक्षात शेवटची जी सर्वात दिवस राहतो, भाद्रपद महिन्यातील अमावस्याचा जो दिवस राहतो त्याला सर्व पितृ अमावस्या म्हणतात। या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते आणि जे अमावस्याला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही आहे तर पितृ पक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी या दिवशी आपल्याला त्यांची श्राद्ध करायची असते। ज्यांची तारीख आपल्याला, वेळ काहीही माहिती नाही आहे, कोणतीही तिथी जी आपल्याला माहिती नाही आहे, तर सर्वांचं नाव घेऊन आपल्याला सर्व पितृ अमावस्या 14 ऑक्टोबर शनिवारी योग संयोगाने शनिवारी आलेली म्हणून महत्त्व काही जास्तच वाढून गेलेलं आहे। शनिवारी तुम्ही जे पण उपाय अमावस्याला करणार ते डबल फळ देणारे आहे। अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, पौर्णिमा आणि अमावस्या तुम्ही जे काही कार्य करणार त्याचं डबल फळ मिळेल। जर तुम्ही संताप करणार त्या दिवशी तर तुमच्या शरीरामध्ये संताप डबल प्रविष्ट होईल।
चांगले कार्य करताय तर चांगले कार्य डबल प्रविष्ट होईल. पौर्णिमेला तुम्ही जर काही कार्य करताय तर ते डबल दुगणे फळ मिळतं. म्हणून पौर्णिमा अमावस्याला जे पण करणार त्याचं फळ डबल होईल. म्हणून पितरांचे श्राद्ध तर्पण जर तुम्ही केले तर आपले वर्षानुवर्ष 7 पिढ्यांपर्यंत 72 पिढ्यांपर्यंत ते जन्म मृत्यूच्या मोक्षामधून निघून जातील आणि आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती डबल होईल. सर्व पितरी अमावस्याचा शुभ मुहूर्त अमावस्या तिथी 13 ऑक्टोबर सकाळी 9:51 पासून सुरू होत आहे. अमावस्या तिथी 14 ऑक्टोबर शनिवारी रात्री 11:25 समाप्ती होत आहे. तर सर्व पितरी अमावस्याला दुर्मिळ योगायोग असा सुद्धा बनलेला आहे. तर या दिवशी पितृपक्षातील अमावस्या 14 ऑक्टोबरला येत आहे. याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. यावेळी सर्व पितरी अमावस्याला अतिशय शुभ योगायोग होत आहे. यावेळी अमावस्या दिवस शनिवार असल्याने याला शनेश्वरी अमावस्या असेही म्हटले जाईल. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहणी याच दिवशी होणार आहे. या दिवशी शुभ इंद्र योगही तयार होत आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या सर्व पितरी अमावस्यामुळे याला महत्त्व आणखी जास्त वाढून गेलेलं आहे. या दिवशी शुभ संयोगामध्ये पितरांना नैवेद्य दाखवून त्यांना प्रसन्न करून त्यांना संतुष्टी करून तुम्ही त्यांचे छान तर्पण करा आणि अमावस्याचा भोग त्यांना सर्व पितरींना तुमचे जे पण मृत व्यक्ती गेले त्यांना पोटभर जेवण करवा आणि आपल्याला धन धान्य असा आशीर्वाद त्यांच्याकडून मागून घ्या. तुमच्या मनातल्या ज्या पण इच्छा असतील तुम्ही तुमच्या पूर्वजांना सांगा की आमचे हे कार्य लग्नाचे कार्य असो धनधान्याचे कार्य असो जे पण तुमचे कार्य आहे ते कार्याला जर अडथळा येत असेल तर आशीर्वाद घेण्याचा त्या दिवशी तुमचा तो दिवस आहे. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना तुम्ही निरोप द्या. पितृपक्षाची समाप्ती सर्व पितरी अमावस्या तिथीलाच होते. या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि या दिवशी पिंपळाच्या झाडाला पितरांचे निवासस्थान मानले गेले. मी तुम्हाला खूप मोठी पिंपळाच्या झाडाबद्दल कथा सांगितली 15-16 अध्यायामध्ये. भागवत कथा श्रीमद भागवत कथा गीतेचा अध्याय 15 आणि 16 याच्यामध्ये पिंपळाच्या वृक्षाला सर्वात जास्त महत्त्व काय आहे ते तुम्हाला सांगितलं गेलं आहे. तर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण नक्की करा. दररोज तुम्ही 15 दिवस केलं नसेल पण अमावस्याच्या दिवशी तुम्हाला दररोज करायचं आहे आणि लवकर उठून तुम्हाला काळी तीळ टाकून त्या दिवशी पाण्यामध्ये तुम्हाला आपल्या पितरांचं नाव घेऊन विष्णू भगवानचं नाव घेऊन तुम्हाला जल द्यायचं आहे. यामुळे घरामध्ये पितरांचा आशीर्वाद कायम राहील आणि तुमचा पितृदोष जन्मोजन्मांतरचा कायमचा किती बी प्रखर पितृदोष असो तो दूर होईल. पितरांना दूध तीळ कुशा फुले आणि सुगंधित मिसळलेले पाणी अर्पण करावे असे मानले जाते की असे जल अर्पण केल्याने पितरांची तहान पूर्णपणे भागते. त्यांची आत्म्याला शांती भेटते. ते खूप प्रसन्न होतात आणि धनधान्याचा भंडार भरलेला राहील असा आशीर्वाद देऊन जातात. फलो फुलो नांदो असा आशीर्वाद देतात. फलो फुलो एवढं बोलतात ते. फलो फुलो म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आपल्याला खूप मोठा आशीर्वाद देऊन जातात. पंचबलीसह या लोकांना अन्न अवश्य द्या. घरी श्राद्धासाठी तयार केलेल्या अन्नातून अन्नाचा काही भाग काढून पंचबली म्हणजेच गाय कुत्रे कावळे देवता आणि मुंग्यांना पंचबली याला म्हणतात. तर अशा तुम्हाला 5 जणांना या दिवशी पोळी छोटी छोटी बनवून त्यांच्यावर गूळ नाही तर खीर बनवून तुम्ही त्यांना नक्की द्या आणि आपल्या पूर्वजांच्या कल्याणासाठी आदरपूर्वक प्रार्थना करा. या दिवशी ब्राह्मण किंवा गरीब गरजूंना अन्नदान करून निरोप घ्या. या दिवशी आपली बहीण जावई आणि पुतण्या यांना अन्नदान करा. असे मानले जाते की पितरांना त्याशिवाय तृप्ती मिळत नाही. त्यानंतर आपल्या संपूर्ण कुटुंबासह बसून रात्रीचे जेवण करा दिवसाचे जेवण करा. एखाद्याने पूर्वजांचे आभार मानले पाहिजे आणि जाणून बुजून किंवा न कळत झालेल्या कोणत्याही चुकांबद्दल क्षमा सुद्धा मागितली पाहिजे. तर अशी या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही पूजा करायची आहे आणि त्या दिवशी तुम्हाला आपल्या घरावरून 7 वेळा एक नारळ घ्यायचे आणि ते नारळ प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून 7 वेळा उतारून दरवाजात पण परत उतारा करून तुम्हाला बजरंगबलीच्या म्हणजे हनुमानजीच्या मंदिरात जाऊन ठेवून यायचं आहे. त्याला फोडायचं नाही आहे. आणि जर असं तुम्हाला जर दूर असेल कुठं मंदिर तर तुम्ही एखाद्या जलप्रवाहितमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकतात. काळे तीळ 7 वेळा त्या दिवशी उतारू शकता. आपल्या व्यापारात लाभ होत नाही आहे तर त्या दिवशी एक नारळाचा उतारासुद्धा त्या दिवशी करू शकता. गाडी आपली अपघात होऊ नये गाडीमध्ये जो ड्रायव्हर आहे या तुम्ही कोणी स्वतःच चालवत असणार तर गाडी चालू करून तुम्हाला गोमित्र आणि मीठ टाकून गाडीला अगोदर धुवून घ्या आणि
नारळावर सिंदुराने त्रिशूल काढा आणि मग तुम्हाला गतिमान हनुमानजीचं नाव घेऊन 7 वेळा ते नारळ उतारून हनुमानजीच्याच मंदिरात ठेवून यायचं आहे आणि आजारी व्यक्तीच्या अंगावरून बी 7 वेळा उतारून ते पण हनुमानजीच्या मंदिरात ठेवून यायचं आहे। तर अशी तुम्हाला ही सर्व पितृ अमावस्येला पूजा करायची, तर्पणाची पण आणि पंचबली कोणाकोणाला जेवण द्यायचं आहे ते पण सांगितलं। तुळशीचं कोणी प्रश्न केला होता ते तुळशीचं उत्तर पण त्यांना भेटून गेलं। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीच आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांना शेअर पण करत जा। शेअर केलेल्याचं पुण्य तुम्हालाच भेटेल। आणि सबस्क्राईब, लाईक, कमेंट्समध्ये तुमच्या गावाचं नाव द्या, नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। जय श्री महाकाल।